जेव्हा मानवी मूल्य पायदळी तुडून जातात, मानवी मूल्यांचा ऱ्हास होतो. एक माणूस असून दुसऱ्या माणसाला माणसासारखी वागणूक देत नाही, तर एक माणूस असून दुसऱ्या माणसाला जनावरासारखी वागणूक द्यायला लागतो. तेव्हा जातीयतेच्या, धार्मिकतेच्या, गुलामगिरीच्या सखादंडातून समाजाला मुक्त करण्यासाठी महापुरुषांना जन्म घ्यावा लागतो. तेव्हा लोकराजे राजश्री शाहू महाराज यांना जन्म घ्यावा लागतो. नमस्कार, मी तन्वीर रवींद्र दवणे, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी इयत्ता 7वीचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडत आहे, लोकराज्य राजश्री शाहू महाराज. माझ्या देशातील गोरगरिबांची, दीनदलितांची मुलं शिकली पाहिजेत, ही तळमळ शाहू महाराजांच्या हृदयात होती. गोरगरिबांच्या आणि दीनदलितांच्या मुलांना आरक्षण देणारे आरक्षणाचे जनक लोकराजे राजश्री शाहू महाराज यांना माझा मानाचा मुजरा. अरे कोणाचे हे नाव लक्षात राहत नाही, आपल्याला नीट आपल्या पंजोबाचे नाव लक्षात नाही, पण शाहू महाराजांचे नाव चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहेत ना, तोपर्यंत जन्मासाच्या मुखात राहील. अरे काम ऐसा करो कि नाम हो जाए, और नाम ऐसा करो कि सुनते ही काम हो जाए. एक दिवशी शाहू महाराजांकडे एक ज्योतिष आला आणि आल्याबरोबर म्हणाला, महाराज मी तुमचे भविष्य सांगतो. तसे महाराज म्हणाले, ठीक आहे, पण तू उद्या ये. तसा तो ज्योतिषी निघून गेला. ज्योतिषी जातात महाराजांनी आपल्या फौजदाराकडे फरमान काढले की उद्या हा ज्योतिषी आल्याबरोबर ह्याला तुरुंगात टाका. दुसऱ्या दिवशी तो ज्योतिषी आला आणि आल्याबरोबर त्याला तुरुंगात टाकले आणि एक दिवस तुरुंगात ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले. तो धावत महाराजांकडे आला आणि म्हणाला, महाराज मी काय गुन्हा केला होता, आपण मला तुरुंगात टाकले. महाराज मी काय अपराध केला होता, आपण मला तुरुंगात टाकले. तेव्हा शाहू महाराज म्हणाले, अरे ज्योतिषा, उद्या तुझ्या आयुष्यात काय घडणार आहे ना हे तुला नीट माहित नाही आणि तू माझं भविष्य सांगाय निघालाय. हे थोतांड बंद कर. त्यातून तो ज्योतिषी पळून गेला ना, तो परत कधीच आला नाही. अरे अंधश्रद्धेला टाळणारे माझे शाहू महाराज कुठं आणि अंधश्रद्धेला कवटाळून बसणारे आम्ही कुठं. अरे हाथों की लकीरों से नसीब नहीं बदलते, नसीब तो उनके भी बनते हैं जिन्हें हाथ ही नहीं होते. 1918 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला रवाना होणार होते. ही बातमी शाहू महाराजांना कळली. शाहू महाराज कुठलीही पूर्वकल्पना न करता मुंबईला आले. मुंबईला आल्याबरोबर तडकन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात जाऊन उभा राहिले. शाहू महाराजांना बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, महाराज आपण आणि आमच्या घरात. तसे शाहू महाराज म्हणाले, आम्ही येऊ नये का? तसे डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, असे नाही, पण तुम्ही तर कोल्हापूर नगरीचे राजे. तसे शाहू महाराज म्हणाले, आम्ही कसले राजे, आम्ही तर परंपरेचे राजे, पण तुम्ही तर विद्वत्तेचे राजे. या ठिकाणी दोन राजांची गळाभेट झाली. इतक्या मोठ्या मनाचे होते माझे शाहू महाराज. अगर पैदा न होता ये मसीहा तो खुशियों का सिलसिला न होता. बेरंग हो जाती है जमीन और आसमान का रंग नीला न होता. हम तुम तो कब के गुलाम हो जाते यारो. अगर शाहू महाराज जैसा कोई नूर हमें मिला न होता. तरी आज काही कर्मठ लोक म्हणतात, कोण होते शाहू महाराज? त्यांच्यासाठी मी सांगतो, विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे होते शाहू महाराज. देवीच्या प्रथेवर बंधन आणणारे होते शाहू महाराज. बालविवाह रोखणारे होते शाहू महाराज. बहुजन समाजातील लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे होते शाहू महाराज. जाता त्यांच्यासाठी एवढेच सांगतो,
कार्याचे असे शाहू महाराजांचे, अरे कार्याचे असे शाहू महाराजांचे, नाही दुजा ते जमायचे, नाही दुजा ते जमायचे, नामतायाचे घेता वाचे, मस्तकामुचे नमायचे, मस्तकामुचे नमायचे. धन्यवाद. किती मिनिटं झालं? हे